चार्ट असतो. जर तुमचं मूळ पेन्शन 73,130 रुपये फिक्स झालं आहे, त्याच्या 30% हे कुटुंब निवृत्ती वेतन असते. आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाला मिळणारं जे निवृत्ती वेतन आहे ते जे शेवटच्या मूळ वेतनाच्या 30% हे कुटुंब निवृत्ती वेतन असते आणि त्याच्यावर जो महागाई भत्ता असेल तो लागतो. परंतु निवृत्तीधारकाचं वय 65 वर्ष होण्यापूर्वी जर तो मृत्यू झाला तर त्याला वाढीव दर मिळतात. पण 65 वर्षानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्याला फक्त 21,939 जे आपण 30% फिक्स केलं होतं आणि महागाई भत्ता एवढंच शेवटपर्यंत मिळते, पूर्ण मिळत नाही. 65च्या आधी मृत्यू झाला तर त्याचं पेन्शन वाढत जाते, पण 65 नंतर जर मृत्यू झाला तर तो फिक्स होतो आणि त्याच्यावर महागाई भत्ता मिळते. जे चार्ट राज्य कारभारी ठेवले होते कोणीच नेले नाही. अंशराशीकरण तसंच आहे. अंशराशीकरणाचं वयाप्रमाणे सूत्र असते.